कशा तुम्ही सर्व मजेत ना? तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे. आपली गावातली पालखी गावात आलेली आहे आपल्या. तर हा आपला दर्शन भाई आहे, तो चालत गेलता. तर काय बोलशील, एक्सपिरियन्स काय होता तुझा? मला वाटलं चालन नाही, हा मी चाललो लास्ट पर्यंत हा बिन टेम्पोन बसता. हा पण पाय दाखव. हे बघ पाय, काय फोडा बिडा नाही आली ना? नाही फोटो बिटो काय नाही आली. अच्छा. सो गाईज आता आपण चाललोय, कारण की आपण आपल्याला काहीच कारणास्तव जाता आलं नाही आपण तिथं. आणि कमिटीवाला येतो. तर आता आपली गावाची पालखी इथं आहे, ती आली नाही अजून. हे बघा शेंडे बिंडे आपल्या फडकवतात पोरं लोक. तर चला जाऊ, तुम्हाला जाऊन तिथे दाखवतो काय काय तयारी झाली काय नाही. सो गाईज ही बघा, ही तयारी फ्रेमिंग लागून झालेली आहे, ही तयारी झालेली आहे. आणि इकडं बँड बेड आलेले आहेत आपले, आणि क्रेन बिन मागवलेले आहे गावाने, फुलशी सोय आहे. आणि बघा आता लाईटा बिटा लागलेल्या आहेत आपल्या फुलटू. आणि आपण चौकात आहे, आपल्या चौकात आहे आपला बंटी दादा. म्हणजे काय बोलशील बंटी दादा, चालत गेलेलास कसा वाटला? हा व्यवस्थित, ठीक आहे. एवढा पब्लिक झालेला आहे. चला तुम्हाला दाखवतो पुढचा. सो गाईज दर्शन बाईने घेतलेला आपला बँड वाजवाला, फुलशी धमाला वाटतं बरं असं. नको रे बाबा, हा पोरापुरीची माता नको करू. हा भाई, एक वर्ष पूर्ण थांबायला लागेल तुला. चालेल चालेल, वाजव वाजव वाजव. चल भेटू नंतर. शुक्रवार बँड आहे गाईज आपल्या आलीतला. आणि फुलशी तर तयारी चालूच आहे बघा गाईज. तयारी फुलशी पब्लिक झालेली आहे जमा. आता थोड्या वेळातच पालखी येणार आहे आणि तुम्हाला दाखवतो मी. आपला हाल दादा भेटलेला आहे, आणि इथं भरपूर दादा लोक आहेत आपली. तर दादा लोक गेलते एकविराला, आपण काहीच कारणावर जाता आलं नाही आपल्याला. दादा कैसा एक्सपिरियन्स होता? दुसरा वर्ष होता, पहिल्या दिवस जायला नाही भेटला, दुसऱ्या दिवशी घेतो. खूप चांगला वाटला. मी जास्त चाललो नाही, 30 किलोमीटर चाललो, पण जेवढं पण चाललो खूप चांगला वाटला. ठीक आहे, ओके. काय पण प्रयास येणार होता. आम्ही लोक भेटलेले तिथं, आणि यावी म्हणजे खूप सहकार्य केले गावासाठी. आणि यो इथं शार्पे बिरपे यो टेबल आहे आपला. आता यांना विचारू आपला पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स काय होता? पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स काय होता तुमचा? आई एकविरा पदयात्री सेवा संस्था यांच्या मार्फत गणसोली ते कारला पदयात्री सेवा आज संपूर्णता झाली. या अनुषंगाने गणसोली गावात आज हे वातावरण जर बघत असाल तर पूर्ण जत्रेचं स्वरूप या गावाला आलेलं आहे. अशा तऱ्हेने पालखी फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी ऐकलंय का गुलाला आणि भंडारा आहे. सांग काय बोलशील? मागणार आंघोळ करायला रे करायला आपल्याला आज रांगोळी काढायचा उत्सव आहे उद्या आपला. मी मागणार नाहीये, काय बी कर, मी मागणार नाहीये, कारण की मला जायचं तिथं आंघोळ करायची. म्हणजे मला कोकण घ्यायला जायला लागेल आंघोळ करायला जाता. हा म्हणून तर बोलतोय मी. काय करणार रे तू, सांग. तू बोलशील ते काय बोलशील सांग. दर वर्षाचा लागतं. ठीक आहे, चालेल चालेल. चल मागशील ना? मी तर नाही मागणार राहू, तू माग. ठीक आहे, चालेल. चला ऋषी दादा भेटलेले आहेत. आता ऋषी दादाचा एक्सपिरियन्स काय आहे तो ऋषी दादा सांगणार आहे 2 मिनिटात. एक्सपिरियन्स काय सांगू, निघाल्यापासून येईपर्यंत जो आनंद आहे तो खतरनाक, म्हणजे एकदम स्वर्गासारखाच आनंद झालेला आहे आपला. एवढा म्हणजे कशी एक्साइटमेंट कशी होती पालखी? अजून बघा आता तुम्ही, आता पालखी गावात आले, येईल आता थोड्या वेळा, तेव्हा तर अजूनच चालू असेल, तेव्हा तर अजूनच मजा येईल. बघा तुम्ही झालेलं आहे. आणि पालखी आलेली आहे आपली इथं. काहीच बघा, आता पालखी आलेली आहे. तो गाईज आपली पालखी गाईज पालखी. तो गाईज पालखी आली गाईज, पालखी आली. आतुरता. गावदेवी मंदिरात चालले गाईज, गावदेवी मंदिरात. आपण पण जाऊ. बोल एकविरा माते की.
अख्खा गाव नाचतोय, अख्खा गाव. तुम्ही बघू शकता अख्खा गाव नाचतोय. अजून पालखी तिथंच आहे. फटाके बिटाके वाजवतात. फुल जल्लोष आहे आपला गावाचा. त्याला बघा गाईज अख्खा गाव नाचतोय. खतम बँड खतम, बँड खतम. सो गाईज आता पालखी पोहोचलेली आहे आपली, म्हणजे तिथं टेबलावर ठेवलेली आहे पालखीला. तर आता बँड बिंड सगळं बंद होईल. नाचले तर नाचतील, बँड बिंड सगळं बंद होईल आता. आणि मग आरती चालू होणार आहे. तर बघा गाईज. हॅलो गाईज, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हो, आता मी खूप दमलो. घरी जातो आता, जेवतो आणि मग झोपतो. चला, शुभरात्री.